कर्जत तालुक्यातील आंबेरपाडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या तुंगी गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या तलावाच्या कामात निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून 12 वर्षीय ओमकार उर्फ मुक्या भरत असवले या निरागस बालकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। 21 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या ओमकारचा मृतदेह 22 फेब्रुवारी रोजी सकाळी गावालगतच्या नव्याने खोदलेल्या तलावात आढळून आला। तुंगी गाव उंच डोंगरावर वसलेले असून गेली अनेक वर्षे रस्ता, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित होते। अलीकडेच गावात वीज व रस्ता पोहोचला असून गावाची पाण्याची गरज भागवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत तलावाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे। मात्र या तलावात सुमारे 15 फूट पाणी साचलेले असून त्या ठिकाणी खोदकामही सुरू आहे। अशा परिस्थितीत कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा कठडे, इशारा फलक किंवा संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। माहितीनुसार 21 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ओमकार हा गावालगतच्या तलाव परिसरात गेला होता। तलावाजवळील निसरडी पायवाट आणि सुरक्षा अभावामुळे तो पाण्यात पडून बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संध्याकाळपर्यंत मुलगा घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही। अखेर 22 फेब्रुवारी रोजी सकाळी तलावातच त्याचा मृतदेह आढळून आला। या घटनेनंतर आसवले कुटुंबियासह ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेराव घातला। पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून पुढील तपास नेरळ पोलीस करत आहेत। दरम्यान गावात शोककळा पसरली असून सुरक्षा उपाययोजना केल्या असत्या तर एका निरागस जीवाचा बळी गेला नसता अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत। दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे।